दोन दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी शिवतीर्थावर म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय शिवतीर्थावर शिवाजी पार्कामध्ये तुफान अशी गर्दी झालेली आहे। कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या ठिकाणी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आपण पाहतोय आपल्या नेत्याला ऐकण्यासाठी जवळपास 20 वर्षांनंतर तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू पहिल्यांदा शिवाजी पार्कात संयुक्त सभा घेतात आणि त्यांना ऐकण्यासाठी अगदी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र पोहोचलेले आहेत। यावेळी आपण बघतो की या दृश्यांमध्ये सगळे हे जे उमेदवार बसलेले आहेत ते पूर्ण मनसेचे आणि ठाकरे सेनेचे उमेदवार देखील सगळे व्यासपीठावर उपस्थित आहेत। हो खरंय, 227 उमेदवार आहेत बघा मुंबईमध्ये आणि हे सगळे 227 उमेदवार एकाच व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळत आहेत। तुडुंब असं हे अगदी भगवमय वातावरण आपल्याला शिवाजी पार्कात आज पाहायला मिळतंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत, राज ठाकरेंची भेट घेणार आहेत सभेपूर्वी। आणि बघतो यामिनी मुख्य म्हणजे राज ठाकरेंच्या भाषणाची जरा जास्त उत्सुकता आहे की या भाषणात म्हणजे आपल्या होम पिचवर आपल्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे विरोधकांवर तोफ टाकताना काही पुरावे सादर करतात का, एखादा व्हिडिओ दाखवतात का किंवा काय मोठा खळबळजनक आरोप करतात याची उत्सुकता आहे। नक्कीच खरंय, आपण पाहतोय की गेल्या आठवडाभरापासून ठाकरे बंधूंची मुंबई बाहेर प्रचार सभा झालेल्या आहेत, मात्र पहिल्यांदाच त्यांची मुंबईत सभा होते, संयुक्त ही सभा होतीये। त्यामुळे या सभेतून आपल्या बालेकिल्ल्यामध्ये ते कोणती तोफ डागणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक शाखांना देखील भेटी दिलेल्या आहेत। म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या आहेत, मनसेच्या दिल्याच आहेत, तर तिकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या उमेदवारांचा प्रचार करता करता मनसेच्या शाखांना देखील भेटी दिलेल्या आहेत। आणि आता ही जी संयुक्त सभा होते त्यामुळे हे दोन्ही बंधू कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर बोलणार, विरोधकांवर काय तोफ डागणार, कुठले मुद्दे त्यांच्या प्रचाराचे असणार आहेत, त्यांच्या भाषणाचे कुठले मुद्दे असणार आहेत त्याची उत्सुकता सर्वांनाच आहे। अगदी 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये संयुक्त सभा त्यांची झाली होती, त्यानंतर आता शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची तोफ अगदी थोड्याच वेळात धडाडणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे शिवाजी पार्कात। त्यासाठी त्यांना पाहण्यासाठी सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असेल किंवा शिवसैनिक असतील आणि मनसैनिक तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्याला या शिवाजी पार्कामध्ये पाहायला मिळत आहेत। इंजिनमध्ये बसून या मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू असं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं। दोन्ही पक्ष मोठे शक्ती प्रदर्शन या सभेच्या माध्यमातून करतायत।